नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका धर्माधिकारी. मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं लग्न आणि मानसिकता या विषयावर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत लग्न आणि मानसिक आजार. मानसिक आजारांचं प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये खूप वाढलंय. प्रत्येक 7 माणसांपैकी साधारण एका माणसाला तरी मानसिक आजार असतो कुठल्या ना कुठला तरी. उदाहरणार्थ डिप्रेशन, अँक्झायटी, ओसीडी, बायपोलर डिसऑर्डर, स्किझोफ्रेनिया किंवा इतर सायकोटिक आजार असे विविध प्रकारचे मानसिक आजार असतात. बऱ्याचदा पेशंट्सला किंवा त्यांच्या आई वडिलांना अशी चिंता वाटत असते की आपल्या मुलाचं लग्न होईल की नाही. मुलाला किंवा मुलीला मानसिक आजार आहे, त्यामुळे त्याचं लग्न कसं करायचं. तर यासाठी काही विशिष्ट मुद्दे लक्षात घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की त्या मुलाचं लग्न करायचं की नाही. सगळ्यात पहिल्यांदी हे जाणून घेणं गरजेचं आहे की त्या मुलाचं किंवा मुलीची इच्छा आहे की नाही. त्याची किंवा तिची लग्न करण्याची इच्छा आहे की नाही हे आईवडिलांनी जाणून घेणं गरजेचं आहे. बऱ्याचदा आईवडिलांना असा गैरसमज असतो की लग्न केल्यानंतर ह्या मुलाचा किंवा मुलीचा ताण कमी होईल. तर आपल्याला बऱ्याच जणांना माहीतच असेल की लग्न ही मोठी जबाबदारी आहे, त्यामुळे लग्न केल्यानंतर कधी कधी ताण वाढू शकतो. कारण दुसऱ्या परिवारात जायचं असतं, दुसऱ्या परिवारातल्या लोकांबरोबर जुळवून घ्यायचं असतं आणि त्यात ताण वाढू शकतो आणि मानसिक आजार जर आटोक्यात आलेला नसेल तर तो वाढू शकतो. त्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट की त्या मुलाची किंवा मुलीची मानसिक तयारी लग्नाची आहे की नाही, इच्छा आहे की नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमच्या मुलाची किंवा मुलीची आवड निवड जपणं सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही ज्यांच्याशी लग्न लावून देताय त्यांचं आणि तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं भेटणं खूप गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला लक्षात येईल की त्यांच्या चॉईस प्रमाणे लग्न करून देणं गरजेचं आहे. त्यांच्या चॉईस प्रमाणे त्यांच्या आवडीनिवडी जपून जर लग्न केलं तर ते जास्त सक्सेसफुल होण्याचे चान्सेस असतात. तिसरा महत्वाचा मुद्दा जो आई वडिलांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की हा लग्नाच्या वेळेस यांचा मानसिक आजार जो आहे तो कंट्रोलमध्ये आहे का, आटोक्यात आहे का. आणि बऱ्याचदा असं होतं की लग्न ठरलं आणि साधारण मानसिक आजार कंट्रोलमध्ये आलेला आहे गोळ्यांनी, तर बऱ्याच आई वडिलांना असं वाटतं की गोळ्या औषधं आता आपण स्वतःहूनच बंद करून टाकू, कारण ऐन लग्नाच्या वेळेस कशाला पाहिजेत गोळ्या औषधं. तर हे अतिशय चुकीचं आहे. गोळ्या औषधं बंद करण्याचा निर्णय हा तुम्ही घेऊ नका, हा तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणं गरजेचं आहे. कारण की गोळ्या औषधं बंद केल्यानंतर नेमकं ऐन लग्नाच्या वेळेस जर आजाराची लक्षणं वाढली असतील तर पुन्हा लग्नात प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळे आजार हा कंट्रोलमध्ये किंवा आटोक्यात आलेला असेल तेव्हाच त्यांचं लग्न ठरवणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट जो सगळ्या आईवडिलांनी लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे की समोरच्या पार्टीला हे सांगणं महत्वाचं आहे की तुमच्या मुलाला किंवा मुलीला मानसिक आजार हा आहे, कुठल्या स्वरूपाचा आजार आहे, हा किती वर्षांपासून आहे आणि त्याची काय लक्षणं आहेत आणि काय ट्रीटमेंट चालू आहे, हे पूर्णपणे डिस्क्लोज केलं तर कधीही चांगलं असतं. कारण नंतर कॉम्प्लिकेशन्स होत नाहीत. तुम्ही जर हे सांगितलं नाही आणि लपवाछपवी केली तर त्या मुलाचं किंवा मुलीचं आयुष्य उद्ध्वस्तही होऊ शकतं. कारण लग्नानंतर मग औषधं बंद होणं, भांडणं वाढणं, कॉम्प्लिकेशन्स होणं, एकमेकांना न समजून घेणं आणि विविध आजार वेगळ्या प्रकारे प्रेझेंट करू शकतात त्यावेळेस आणि त्यामुळे त्या मुलाच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स होतील. त्यामुळे समोरच्या पार्टीला हे व्यवस्थितपणे सांगा की त्यांना काय त्रास आहे आणि गरज असल्यास तुमच्या डॉक्टरांशी तुमच्या होणाऱ्या सुनेची किंवा तुमच्या होणाऱ्या जावयाची भेटही घालून द्यायला काहीच हरकत नाही. तर असे 4 महत्वाचे मुद्दे जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्ही लग्न करायचं की नाही हा निर्णय योग्य पद्धतीने घेऊ शकता.